बंधू बाय चितळे बंधू. बुलेटिन नंतर बातमी आहे पुन्हा बच्चू कडूंच्या आंदोलनाची. राष्ट्रीय महामार्गावरील ठिय्या आंदोलनानंतर अखेर सरकारसोबत चर्चेसाठी मुंबईमध्ये येण्याची तयारी बच्चू कडूंनी दर्शवली आहे. मात्र तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय. सरकारच्या वतीनं पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांनी बच्चू कडूंशी चर्चा केली आहे. दरम्यान बच्चू कडूंचं आंदोलन जामठा येथील महामार्गावरून परसोळीच्या मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, बावनकुळे साहेबांशी बोलणं झालं. आता जे बोलणं झालं या सगळ्याच्या मध्ये आंदोलकांना भीती काय आहे का आम्ही तिकडे चर्चेला जायचं आणि तुम्ही इकडे आंदोलन मोडीत काढायचं का चर्चेतून प्रश्न सुद्धा मान्य आहे. पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. आम्ही शांततेला राहू, चर्चा करावंच लागेल. एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. 350 गुन्हे दाखल आहे, 350 गुन्हे दाखल आहे. आणि महाकसम शेतपर्यंत कर्जमुक्ती होती ना, हा बच्चू कडू म्हणायला सुद्धा तयार आहे. मला सुद्धा छातीवर घालून चालले. एकदा आम्ही घेऊ आमच्या छातीवर, त्याच्या दुसऱ्याच्या घालून चाललेला. बच्चू कडू यांनी सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शवल्यानंतर आणि आंदोलनाचं स्थान जामठा येथील महामार्गावरून परसोळी येथील मैदानावर स्थलांतरित केल्याचं जाहीर केल्यानंतर आंदोलकांनी आउटर रिंग रोडवर तसेच उभे केलेले ट्रॅक्टर आणि त्यासोबतच इतर वाहनं हटवण्यात आली आहेत. त्यामुळे अखेर 30 तासांनंतर नागपुरातल्या आउटर रिंग रोडवरील वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे आउटर रिंग रोडवरील बुधवारी दुपारी 4 वाजल्यापासून थांबलेले हजारो ट्रक आता हळूहळू पुढे सरकत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. जरांगे समर्थकांसह बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरात दाखल होणार आहेत. ही अटीतटीची वेळ असून शेतकऱ्यांना सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील मनोज जरांगेंनी केलंय. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना एकनाथ खडसेंनी पाठिंबा दिलाय. शेतकऱ्यांनी कडूंच्या आंदोलनाला फार मोठा प्रतिसाद दिलाय. सध्या शेतकरी अडचणीत आहेत. सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली मात्र शब्द पाळला नसल्याचे त्यांनी म्हटलंय. विदर्भामध्ये सध्या बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला कुणबी सेनेनंही पाठिंबा दिलाय. जर सरकारनं या आंदोलनाकडे गंभीरतेनं लक्ष दिलं नाही तर राज्यव्यापी कुणबी सेना देखील लढ्यामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिलाय. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करणं थांबवा, अन्यथा कुणबी समाजही या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून उभा राहील असंही त्यांनी म्हटलंय. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आंदोलन पेटलेलं असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाच्या दरावरून शेतकरी आक्रमक झालेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते ऊस कारखान्याकडे आणि साखर कारखान्याकडे जाणारा ऊस अडवून धरतायत. राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यामधल्या साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करण्याची मुभा दिली असली तरी ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्यानं कारखाने सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या काही मोजक्याच साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल जाहीर केली आहे आणि त्यामुळे जोपर्यंत ऊसाच्या दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर याबाबत कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे साखरेचे दर वाढले असल्यानं शेतकऱ्यांना देखील दर वाढवून मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधल्या लाखो हेक्टर जमिनीवरील पिकांना मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानंतर सरकारनं तातडीनं पंचनाम्याचे आदेश दिलेले होते. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून जाहीर केलेली मदत जमा होऊ लागली आहे. मात्र या नुकसानग्रस्त भागामधल्या बाधित शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही अतिशय कमी आहे. या रकमेमध्ये शेतकऱ्याचं नुकसान कसं भरून निघणार अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गामधून व्यक्त होते. उदाहरणच द्यायचं झालं तर सिन्नर तालुक्यामधल्या जायगाव येथील नितीन गीते या शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये 2 एकर कांदा लागवड केलेली होती. कांद्याच्या 1 एकराला त्या शेतकऱ्याला तब्बल 1 लाख ते 1.25 लाख खर्च आलेला होता. मात्र नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केवळ 7,650 रुपये जमा झाल्यामुळे या शेतकऱ्याकडून सरकारच्या मदतीवर नाराजी व्यक्त होतीये. अकोल्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 3, 5, 8 किंवा 21 रुपयांचे धनादेश देण्यात आले. बळीराजावर अस्मानी संकट ओढवल्यानंतर सरकारकडून मिळालेली मदत ही आमची थट्टा असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवतात. तर हे मिळालेले धनादेश शेतकऱ्यांनी सरकारकडे परत केलेत.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारी यवतमाळ जिल्ह्यामधल्या विविध भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. ग्रामीण भागामध्ये पावसानं गंजी लावलेले सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान होते. शेतकऱ्यांचा कापूस वेचणीला आणि सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाल्यामुळे पडत असलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरतोय. आधीच खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं असताना पिके काढणीच्या वेळेस होत असलेल्या पावसामुळे हाती येत असलेल्या पिकांचं मोठं नुकसान होतंय. आधी शेतकरी अतिवृष्टीनं आर्थिक संकटामध्ये सापडला असताना आता पुन्हा पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. बीडमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस झाला असून कापूस आणि तुरीच्या वेचणीला या पावसाचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवं संकट उभं ठाकलंय. फलटण उपजिल्हा रुग्णालयामधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी पोलिसांना शरण येण्यापूर्वी मोबाईल लपवलेला होता. त्याचा शोध गेल्या 4 दिवसांपासून पोलिसांकडून सुरू होता. या तपासामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा असलेला गोपाल बदनेचा मोबाईल त्यानं आपल्या नातेवाईकाकडे लपून ठेवलेला होता. चौकशीमध्ये त्यानं अनेक वेळा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. अनेक वेगवेगळी कारणं देखील चौकशीमध्ये बदने यानं सांगितली. पहिलं कारण म्हणजे मोबाईल फेकून दिला. दुसरं कारण त्यानंतर फेकून दिलेल्या ठिकाणी तपासणी केली असता त्यानं सांगितला ते म्हणजे दुसरीकडे फेकलाय. तिसऱ्यांदा खरी माहिती त्याने दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यानं मोबाईल नातेवाईकाकडे असल्याची कबुली दिली आहे. बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास पीएसआय गोपाल बदने याच्या मावस भावानं मोबाईल पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलाय. त्यामुळे पोलिसांना आता या घटनेचा तपास करण्यासाठीचा मोठा पुरावा हाती लागलाय. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला आज दुपारी फलटण अतिरिक्त उपजिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. त्याचबरोबर दिगंबर आगवणे याला देखील आजच फलटण येथील कोर्टामध्ये हजर करण्यात येईल. दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. साताऱ्यामधल्या फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. याच दरम्यान ठाकरेंच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत काही सवाल उपस्थित केलेत. मृत डॉक्टर तरुणीच्या हातावर आढळलेली सुसाईड नोट ही तिनं लिहिलीच नसल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केलाय. यावेळी तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे अंधारेंनी लक्ष वेधलंय. त्या महिलेच्या हातावर असलेली वेलांटी यामध्ये फरक आहे. पत्रामध्ये लिहिलेली वेलांटी दीर्घ आहे तर तिच्या हातावरील वेलांटी वेगळी आहे आणि त्यामुळे ही आत्महत्या की हत्या याबाबत शंका घेण्यास वाव आहे असं अंधारेंनी म्हटलंय. दरम्यान आज सुषमा अंधारे मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतील. मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये. मला काही देणं घेणं नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्यहनन करताना जरा माहिती तर घेत चला. मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता, पण आता या 2 गोष्टींनी या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झाली आहे. ह्या 2 कागद बघितल्यावर ती हत्या झाली आहे का असं म्हणायला फारच पुरेसा वाव आहे की 9 वेळा 4 पानी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे आणि सुसाइडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली रची वेलांटी ही पहिली आहे. फलटण प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरही आरोपांची तोफ डागली आहे. त्यानंतर निंबाळकरांनी 50 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय. या संदर्भातली नोटीस मिळाल्याचं सांगत सुषमा अंधारेंनी निंबाळकरांवर पलटवारही केलाय. काल अचानक माझ्या घरी पुन्हा एक नोटीस आली आहे आणि ती हक्कभंगाची नोटीस आली आहे. फार विशेष आहे. अनिल बोरनारेजींच्या सहीने बहुतेक ती नोटीस आहे. मी अजून ती हातात घेतली नाही कारण मी मुंबईत आहे आणि नोटीस पुण्यात आलेली आहे. एक दुसरी घडामोड 50 कोटीच्या दाव्याची नोटीससुद्धा अगदी अत्यंत आपुलकीचं प्रेमपत्र माझ्यापर्यंत पोचलेलं आहे. यावेळी सुषमा अंधारेंनी पुन्हा एकदा महिला आयोगावर हल्लाबोल केलाय. महिला आयोगाने या विषयावर अजून का काही बोललं नाहीये आणि त्यांनी सुपारी घेतली आहे का, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असे अनेक प्रश्नांची सरबत्ती सुषमा अंधारेंनी केली आहे. त्या मुलीने
सुसायडल नोट करताना एक पत्र आयोगाला लिहिलं. मला कमाल वाटते. खरं तर महिला आयोग नावाच्या गोष्टीवर आता मला बोलायची इच्छा नाही. राजकीय पुनर्वसनासाठी जर काही माणसं त्याच्यावर बसवली जात असतील आणि सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे जर त्यांचं परम कर्तव्य असेल तर त्यावर आम्हाला काही फार बोलायची इच्छाच नाहीये. तोंडही खराब करावं असं वाटत नाही. तर महिला आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीकास्त्र डागलाय. मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीमध्ये बसू नये असा टोलाही अंधारेंनी लगावलाय. तर फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता राज्य वैद्यकीय डॉक्टर संघटनांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी या मागणीसाठी संघटनेनं कामबंद आंदोलन केलं जाणार आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारला रिपोर्टिंग करणं बंद करणार, तर 7 तारखेपासून ओपीडी बंद आंदोलन करणार असल्याचं या संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय. मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना प्रतीक्षा असणारी मुंबई महापालिकेसह राज्यामधल्या सर्वच महापालिकांची प्रभाग आरक्षण सोडत ही 11 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. मुंबई महापालिका आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आरक्षण 28 नोव्हेंबरला अंतिम होईल. तर मुंबई महापालिका सोडून इतर महापालिकांचे आरक्षण सोडत 2 डिसेंबरला अंतिम होईल. 11 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल. 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर केलं जाईल. तर 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत सोडतीवर हरकती आणि सूचना मागवल्या जातील. तर 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्त निर्णय घेतील. महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांची आज दुपारी वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक होतीये. निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला काढल्या जाणाऱ्या मोर्चासंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी आणि निवडणूक आयोगासंदर्भात पुढील भूमिका ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि इतर विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहतील. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदही होणार आहे. राज्य निवडणूक आयोग विरोधातली पुढची भूमिका पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली जाईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ऑक्टोबर महिन्यातला सलग दुसरा मेळावा आज होणार आहे. राज ठाकरे आज पुन्हा एकदा लावरेतो व्हिडिओच्या माध्यमातून मतदार यादीमधल्या घोळ समोर आणणार असल्याची माहिती आहे. संध्याकाळी 5 वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल. याआधी नेस्को गोरेगाव येथे झालेल्या मेळाव्यात सुद्धा राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार यावर भाष्य केलेलं होतं. आज मनसेचे सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, त्यासोबतच उपाध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष आणि त्यासोबतच शाखाध्यक्ष या सर्वांना मेळाव्यासाठी बोलावण्यात आलंय. 1 नोव्हेंबरला मनसे आणि महाविकास आघाडी मतदार यादीमध्ये घोळ असल्याच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. मनसेकडून या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. सत्याच्या मोर्चासाठी मनसेकडून टी-शर्ट छापण्यात आले असून अमित ठाकरेंनी या टी-शर्टचं अनावरण केलंय. मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र येत दुबार आणि फसव्या मतदारांचा शोध घेत आहेत. मतदार यादीमधला घोळ, बोगस नोंदणी आणि त्यासोबतच पारदर्शक निवडणुकांची मागणी या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला जाईल. त्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाध्यक्ष अजित कदम आणि मनसेचे शाखाध्यक्ष संतोष साळी यांनी शिवाजी पार्क परिसरामध्ये भेटी देत संशयास्पद मतदार नोंदणीची पडताळणी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांपूर्वी दोन्ही पक्षांच्या या संयुक्त हालचालींमुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर मतदार यादीमधल्या संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत. महाविकास आघाडी आणि मनसे शिष्टमंडळानं दुबार मतदारांच्या तक्रारी समोर आणल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष खबरदारी आणि सूचना जारी करण्यात आल्यात. राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घेतली जाईल. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंवर आपला मोर्चा वळवलाय. निमित्त होता मतचोरीच्या आरोपावरून मुंबईमध्ये काढण्यात येणारा मोर्चा. राज ठाकरे आझाद मैदानामध्ये मावतील एवढी माणसं तरी नेतील का, असा खोचक टोला नारायण राणेंनी लगावलाय. तर उद्धव ठाकरे म्हणजे राजकारणामधलं विकृत व्यक्तिमत्व असल्याची टीकाही त्यांनी केली. काय होणार नाही, काय करू शकणार नाही. दोघांची शब्द माहिती आहेत. उद्धव बरोबर 39 वर्ष राहिले पक्षात, काय कळत नाही त्याला. मी कालच्या कुठेतरी म्हणालो, राजकारणात एक उत्कृष्ट हे आहे ते व्यक्तिमत्व.
वेळ पडल्यास काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू, पण भाजपसोबत बसणार नाही. बुलडाण्यामधल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दिलीप सनद यांनी हे विधान केले. त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून त्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलंय. मात्र एकीकडे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि एमसीएचे अध्यक्ष, काउन्सिल मेंबर आणि 83 क्लबचे सेक्रेटरी यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये 12 तारखेला पार पडणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा हस्तक्षेप नको अशी सर्वांनी शरद पवारांना विनंती केली आहे. यावर शरद पवारांनी आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटमध्ये राजकारण केलं नाही आणि देवेंद्र फडणवीसही क्रिकेटच्या हितासाठीच काम करतील असं स्पष्ट केलंय. पुढे बोलताना क्रिकेटमध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजेत आणि फडणवीस तेच करतात असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय. दरम्यान याच बैठकीमध्ये अजिंक्य नाईक हे पुन्हा एकदा एमसी अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचेही संकेत शरद पवारांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईमध्ये मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये भाषण केले. जागतिक तणाव, व्यापारामधले अडथळे आणि बदलत्या पुरवठा साखळ्यांमध्ये भारत जगासाठी दीपस्तंभ बनू शकतो असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलंय. यावेळी त्यांनी भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाही उल्लेख केलाय. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीमधून उभारण्यात येणाऱ्या 68 आरोग्य मंदिरांपैकी 43 सुरू झालेत. मात्र काही ठिकाणी झालेल्या उद्घाटनांवरून ठाण्यामध्ये राजकीय वाद पेटलाय. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी काही आरोग्य मंदिरांची पाहणी केली आहे. केंद्र सरकारचा निधी वापरून ठाणेकरांची फसवणूक होत असल्याचा त्यांनी आरोप केलाय. यावर केळकरांनी स्वतःच्या वॉर्डाकडे लक्ष द्यावं असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. या आरोप प्रत्यारोपांमुळे ठाण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदे गटामध्ये तणाव वाढल्याची चिन्ह दिसत आहेत. बंद राहण्याची वेळ नाहीये. मी अशा वेळेला आलोय की आरोग्य मंदिर हे चालू असलं पाहिजे. तुमची अवस्था बघा, म्हणजे रिबीन जी कापलेली आहे, कोणी कापली, काय कापली, काहीच माहिती नाही. हे शासनाचा उपक्रम महापालिका राबवते. जे कोणी हे घाईगर्दीमध्ये उद्घाटन करतायत ना, त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही ही क्रूर चेष्टा जी आहे ती बंद करा. जालन्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अब्दुल रशीद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळालं. शासनाच्या लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय. मात्र तटकरे यांनी हा कार्यक्रम बंद पाडल्याचा आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वाद सवाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं. बीडच्या परळीमध्ये नगरपालिकेच्या अर्धवट राहिलेल्या कामाविरोधात मनसेनं अर्धनग्न आंदोलन केलंय. परळीमधलं वाचनालय, जिजामाता उद्यान, बौद्ध विहार यांच्यासह पाणी पुरवठा योजनेचं अनेक कामं अपूर्ण राहिली आहेत. ही कामं तत्काळ पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरली आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी निष्क्रिय राज्य सरकारविरोधात लक्षवेधी आंदोलन केलंय. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्यामधल्या महिला आज सुरक्षित नाहीत आणि एका डॉक्टर महिलेचा बळी गेल्यानंतरही सरकार संशयितांना क्लीन चिट देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सगळ्या ज्या बीड जिल्ह्यातल्या अतिशय संवेदनशील जिथं जिथं महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होतील तिथं पेटून उठणाऱ्या आपल्या सगळ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या आम्ही इथं बसलेलो आहे आणि या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. यवतमाळच्या डेहनी परिसरामध्ये तुरीच्या शेतामध्ये गांजाची शेती करून मिश्र पीक घेण्याचा प्रयत्न एका शेतकऱ्यांनी केल्याचं उघड झालंय. याबद्दलची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शेतामध्ये जात 2,24,000च्या 59 किलो ओल्या गांजाची तब्बल 113 झाडं जप्त केली असून संबंधित शेतकऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. तसंच याबद्दलचा अधिकचा तपासही पोलीस करतायत.
माहीममध्ये एका इमारतीमध्ये पाडकाम सुरू असताना इमारतीचा काही भाग दुसऱ्या इमारतीच्या आवारामध्ये पडलाय. यामुळे शेजारच्या इमारतीतील गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. या घटनेमध्ये 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ठाण्यामधल्या वागळे इस्टेट शांतीनगर परिसरामध्ये प्रथमेश अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावरील एका रूममध्ये काल रात्री आग लागलेली होती. या आगीमध्ये सचिन निकम हे 45 वर्षीय व्यक्ती होरपळून निघाले होते. त्यांना उपचाराकरता कळव्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. या आगीमुळे घरामधलं इलेक्ट्रिक वायरिंग, सिलिंग फॅन, गाद्या इत्यादी साहित्य जळून खाक झालंय. छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरामध्ये आयटी पार्कमधील एका बोगस कॉल सेंटरमधून थेट अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 114 जणांना अटक केली होती. या प्रकरणाचा मास्टर माइंड अब्दुल फारुख मुकदम शाह उर्फ फारुखी अखेरीस पोलिसांच्या सापळ्यामध्ये अडकलाय. अमेरिकन नागरिकांना सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून ई कॉमर्स कंपन्यांचे वाउचर खरेदीच्या माध्यमातून ही फसवणूक केली जात होती. पोलिसांनी 106 लॅपटॉप, 146 मोबाईल फोन आणि तब्बल 7 आलिशान कार जप्त केल्यात. विशेष म्हणजे हे लॅपटॉप अमेरिकन सर्व्हरशी थेट कनेक्ट होऊन तिथल्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वापरले जात होते. यवतमाळमधील अवधूतवाडी पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल परत मिळवून देत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तब्बल 4 लाख रुपये किमतीचे 27 मोबाईल राज्यासह परराज्यातून शोधून जप्त करण्यात आले. 2023 ते 2025 या कालावधीमध्ये गहाळ आणि चोरीच्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन तक्रारदारांना अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये परत देण्यात आले. पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरामधल्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलाय. भोईर यांच्या पत्नी चैताली हिनंच प्रियकराच्या मदतीनं हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय. तर चैतालीनं तिच्या गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी तिला तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्यात. भोईर यांची गळा आवळून हत्या करण्यात आलेली होती. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोपारा फाटा येथे बुधवारी रात्री विचित्र अपघात झालाय. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक कंटेनर टायर फुटल्यामुळे मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर कोसळला आणि तो कंटेनर गुजरातकडे जाणाऱ्या लेनवरील सर्व्हिस रोडवरील 2 गाड्यांवर पडला. यामध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय तर कंटेनर चालकासह 4 जण जखमी झालेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. कन्नडहून छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणाऱ्या एसटी बसमधून एका महिलेनं अचानक चालत्या बसमधून उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना गल्लेबोरगाव परिसरामध्ये घडली असून उडी घेतल्यावर बसचं चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्यानं तिचा जागीच मृत्यू झालाय. बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार महिला मानसिक तणावाखाली होती. सध्या मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू असून खुलताबाद पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करतायत. रायगडच्या महाडमधून दापोलीकडे जाणाऱ्या मार्गावर बस आणि कारची समोरासमोर धडक झाली आहे. अपघातामध्ये कारचं मोठं नुकसान झालं असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. या मार्गावर अपघातांची संख्या वाढल्याचं प्रवाशांनी सांगितलंय. तेलंगणा सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलेला माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना मंत्रिपद मिळणार आहे. आगामी काळामध्ये होणारी जुबली हिल्स विधानसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. येत्या 31 ऑक्टोबरला अझरुद्दीन यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल अशी माहिती आहे. बहारीनमध्ये पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये ठाणेकर कन्या शौर्या अंबुरे हिने जबरदस्त कामगिरी केली आहे. 100 मीटर हर्डल स्पर्धेमध्ये तिनं रौप्य पदक पटकावले. भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवल्यानंतर आज ठाण्यामध्ये तिचे जल्लोषात स्वागत झालंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शौर्याचा भव्य सत्कारही झालाय. यावेळी शौर्याच्या कामगिरीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष कौतुक केलंय. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मानं आयसीसी फलंदाजांच्या वनडे क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये रोहितनं सर्वाधिक धावा करत मालिकावीराचा बहुमान पटकावला होता. या कामगिरीमुळे रोहितनं फलंदाजांच्या क्रमवारीतही थेट पहिलं स्थान गाठलंय. महत्त्वाचं म्हणजे रोहित आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावरचा सर्वात वयस्कर फलंदाज ठरलाय. या बाबतीमध्ये रोहितनं सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलंय. तर या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. थोड्याच वेळात पुढच्या बुलेटिनमध्ये भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा